तुम्ही एकदा सेटवर आलात, तुम्ही चेहऱ्याला मेकअप लावला, त्याच्यानंतर जे काही तुमचे इमोशन्स आहेत, घरी भांडण झालंय, वाईट वाटलंय कशाचं, हे सगळं लपलं जातं त्या हो. मेकअपच्या मागे आणि मग तुम्ही ते कॅरेक्टर असता. हे मी अनेकांना बोलताना ऐकलंय. ताई मला सांग, अशी कधी सिच्युएशन होती तुझ्या गोष्टीमध्ये की खूप मनातनं खूप तुटली आहेस किंवा खूप वाईट वाटलंय, मे बी ते रिजेक्शन असेल, एनी फॅमिली सिच्युएशन काही असेल, पण ती तुझ्या चेहऱ्यावरच्या स्माईलच्या मागे तू लपवली आहेस, असं कधी घडलं एवढ्या वर्ष? मला हो. ऐकायला आवडेल. हं? हो. 23 ऑक्टोबर 2015 हं, सेल्फी नाटक करत होते मी त्या हं, दरम्यान. 4 ऑक्टोबरला आमचं हं. सेल्फी ओपन झालं होतं. नागपूरला प्रयोग होता. त्या दिवशी माझे बाबा वारले. 2 दिवसात आम्ही 3 प्रयोग केले नागपूरला. हो. म्हणजे बाबा गेले त्या दिवशी मी प्रयोग केला. काय सांगतेस बापरे, माझ्या अंगावर पण काटा आला ऐकून. पण मला असं वाटतं की म्हणजे मला अजित बुरे प्रोड्युसर मला तो म्हणला की सोनाली आपण शो कॅन्सल करायचा आहे का? म्हणलं नको. हं, ही कमिटमेंट आहे माझी आणि तसंही 2 दिवस आधी मी बाबांना भेटून आले होते आणि मला तसं बाबांना नाही बघायचं. हं. त्यांच्या थोडे सेन्सेसमध्ये होते तेव्हा मी भेटले होते त्यांना. आता नाही मला त्यांना तसं नाही बघायचं. आपण प्रयोग करू. मग तू गेली नाहीस घरी? नाही. प्रयोग 2 दिवस प्रयोग करून केले. गेलीस. बापरे! पण हे इमोशन कंट्रोल करणं हे अशक्य आहे. कारण आपल्या वडिलांचा सपोर्ट हा खूप असतो इनिशियल डेजमध्ये पण म्हणा किंवा पुढे आपण जेव्हा ग्रो होतो तेव्हा ते नाहीत तर काही नाही. हो. तू कसं कंट्रोल केलेस हे इमोशन्स? कारण मला माझ्या मैत्रिणी इतक्या छान होत्या. सुकन्या, रुजुता, शिल्पा, पूर्वा आणि ऑफकोर्स अजित पण. त्यांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं त्या दिवशी. मला थोडा माझा वेळही देत होते. त्या दिवशी आमचं एके ठिकाणी इंटरव्ह्यूसारखं पण होतं. त्यावेळेला मी ग्रुपबरोबर होते, पण तरीही मला कोणी काही फार विचारू नये किंवा काही हे अजितनं खबरदारी घेतली. ॲज अ टीम मी होते तिथे. पण मला थोडा माझा वेळही देत होते. मला कोणी टॉर्चर करत नव्हतं मेंटली, हं. इमोशनली आणि माझ्याबरोबर ते सगळे होते. आणि तेव्हा अजित मला म्हणाला, की "तुला जर यायचं नसेल, तू हॉटेलवर थांब रूमवर." हं, हं. पण माझा नवराही मला म्हणाला, "एकटी बसू नकोस रूममध्ये, तू जा." त्यामुळे मग आम्ही गेलो. मीही गेले मग. मी नाही थांबले एकटी अशी. आणि मला सगळ्याजणी सतत माझ्याबरोबर होत्या त्यावेळेला. हं. माझी नाटकाची टीम. मला एकटं नाही सोडलं त्यांनी.